मंडळी, जसजसा आषाढ महिना जवळ यायला लागतो तसतसा शेतकरी आकाशाकडे आशेने पाहायला लागतो. त्यात शहरातल्या लोकांचं म्हणाल तर सगळेच उन्हामुळे हैराण झालेत. त्यामुळे सगळ्यांना आता पावसाच्या रिपरिपची ओढ लागलीये. कधी एकदा पाऊस पडतो आणि जमीन ओली करतो असं सगळ्यांना झालंय. पण मंडळी, यावर्षी हवामान तज्ज्ञांकडून वेगवेगळे अंदाज समोर येत आहेत. त्यातले काही तर सगळ्यांसाठी चिंताजनक आहे. मंडळी, 29 मे रोजी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार यंदा देशात सरासरीच्या केवळ 90% पाऊस पडू शकतो. अशी परिस्थिती यापूर्वी 2015 मध्ये उद्भवली होती. त्या वर्षी महाराष्ट्रात खूप कमी पाऊस झाला होता आणि मराठवाडा आणि विदर्भात तर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती हवामान खात्यातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मंडळी, जर हा अंदाज खरा ठरला तर गेल्या 11 वर्षातील हा सगळ्यात कमी पाऊस ठरू शकतो. यामागचं प्रमुख कारण म्हणजे एल निनो. तर एल निनो म्हणजे नेमकं काय, त्याचा भारताच्या मान्सूनवर कसा परिणाम होतो, जर खरंच अशी परिस्थिती उद्भवली तर त्याचे काय परिणाम होतील, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुपल आणि आपण पाहत आहात विशेष भारी. मंडळी, आपल्या महाराष्ट्राचं म्हणा किंवा पूर्ण देशाचं म्हणा, सगळं चक्र फिरतं ते पावसावर. शहरात पावसाला रोमॅन्टिक म्हणून पाहत असलं तरी ग्रामीण भागाचं आणि पर्यायाने पूर्ण देशाचं अर्थचक्र हे जून मध्ये येणाऱ्या मान्सूनवर अवलंबून असतं. भारत हा असा देश आहे ज्याची अर्थव्यवस्था, शेती आणि पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात मान्सूनवर अवलंबून आहे. आजही देशातील लाखो शेतकरी पावसाच्या पाण्यावर शेती करतात. धरणे भरली तर प्यायचं पाणी मिळतं, शेतीला पाणी मिळतं, वीज निर्मिती होते आणि उद्योगही सुरळीत चालतात. पण जर पाऊस कमी झाला तर परिणाम फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही. त्याचा फटका प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो. एल निनो हा शब्द अनेकदा आपण ऐकतो, पण तो नेमका काय आहे हे फार कमी लोकांना माहितीये. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते तेव्हा एल निनोची परिस्थिती निर्माण होते. समुद्राचे तापमान वाढल्यानं जगभरातील वाऱ्यांचे आणि पर्जन्यमानाचे स्वरूप बदलते. भारतापासून हजारो किलोमीटर दूर घडणारी ही घटना भारतीय मान्सूनवरही परिणाम करते. मागील 2 वर्षात भारतात चांगला पाऊस झाला. 2024 आणि 2025 या वर्षांमध्ये मान्सून सरासरीपेक्षा जास्त पडला होता. त्यामुळे धरणे भरली आणि पिकेही चांगली आली. पण यंदा हवामानानं थोडी धोक्याची घंटा दिली आहे. 29 मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज देताना हवामान खात्यानं सांगितलं की जून ते सप्टेंबर दरम्यान येणारा नैऋत्य मोसमी पाऊस यंदा दरवर्षीच्या तुलनेत फक्त 90% पडण्याची शक्यता आहे. सरासरीच्या 90% पाऊस म्हणजे पहिल्या नजरेत फार मोठी तफावत वाटत नाही. पण भारतासारख्या विशाल देशात ही 10%ची घटही अत्यंत गंभीर ठरू शकते. कारण आपल्याकडे अनेक भाग आताच पाण्याच्या तुटवड्याचा सामना करत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी ऑलरेडी खाली गेली आहे. धरणांमधील पाणी साठा मर्यादित झालाय. अशा वेळी कमी पाऊस पडल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती सर्वाधिक चिंतेची असते. खरीप हंगामाची सुरुवात मान्सूनवर अवलंबून असते. पाऊस वेळेवर आणि पुरेसा पडला तर पेरणी चांगली होते. पण जर पाऊस उशिरा आला किंवा कमी पडला तर बियाणे वाया जाण्याचा धोका असतो. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागू शकते. त्यामुळे खर्च वाढतो. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिरिक्त आर्थिक झळ ठरू शकते. कमी पावसाचा परिणाम फक्त पेरणीवर होत नाही. पिकांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता यावरही त्याचा परिणाम होतो. तांदूळ, सोयाबीन, कापूस, डाळी यांसारख्या अनेक पिकांना पुरेशा पाण्याची गरज असते. जर पावसाने दगा दिला तर उत्पादन घटू शकते. उत्पादन घटलं की बाजारात उपलब्धता कमी होते आणि त्याचा परिणाम महागाईच्या स्वरूपात सर्वसामान्यांवर होतो. जेव्हा शेती उत्पादन कमी होते तेव्हा अन्नधान्याचे भाव वाढण्याची शक्यता असते. भाज्या, फळे, डाळी, खाद्यतेल यांचे दर वाढू शकतात. त्यामुळे सामान्य कुटुंबाच्या मासिक खर्चात वाढ होते. म्हणजेच कमी पाऊस हा फक्त हवामानाचा विषय राहत नाही, तर तो थेट घरगुती अर्थकारणाशी जोडला जातो. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली शक्यता ही सर्वांसाठी चिंता वाढवणारी ठरू शकते. हा अंदाज जर खरा ठरला तर 2026चा पावसाळा हा गेल्या 10 वर्षातील सर्वात कोरडा पावसाळा ठरू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस कमी पडण्याची शक्यता जी दरवर्षी 16%च असते, ती यावर्षी थेट 60%पर्यंत गेली आहे. आणि या सर्वाला कारणीभूत आहे तो एल निनो. मान्सूनच्या 4 महिन्यात हा एल निनो अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मान्सूनचा शेवटचा महिना म्हणजे सप्टेंबरमध्ये शेतात पिकांची वाढ जोमाने झालेली असते आणि नेमकी त्याच वेळी पावसाची सर्वात जास्त गरज असते. आणि यंदा त्याच काळात एल निनोमुळे पाऊस कमी होण्याची शक्यता जास्त आहे.
यंदा महाराष्ट्रासह इतर बहुतांश भागात सरासरीपेक्षा 90% कमी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात पावसाचं प्रमाण त्याहीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या तुरळक भागात सरासरी एवढा पाऊस पडू शकतो. विशेषतः पेरणीच्या काळात म्हणजे जूनमध्ये सरासरीच्या 92% पाऊस पडेल असा चिंताजनक अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे धरण भरण्याची शक्यता ही कमी झाली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी धरणे अत्यंत आवश्यक आहेत. जर पाऊस कमी झाला तर धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकत नाहीत. परिणामी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. अनेक शहरांमध्ये पाणी कपात लागू होऊ शकते. ग्रामीण भागात टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. वीज निर्मितीवरही याचा परिणाम होतो. भारतातील काही प्रमाणात वीज जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण केली जाते. धरणांमध्ये पाणी कमी असल्यास वीज निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऊर्जा व्यवस्थापनाचे अतिरिक्त आव्हान निर्माण होते. इतिहासाकडे पाहिल्यास एल निनो आणि कमी पाऊस यांचे नाते अनेक वेळा दिसून आले आहे. 2015 मध्ये एल निनोमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र प्रत्येक वेळी परिणाम सारखाच होतो असं नाही. काही वेळा इतर हवामान घटक परिस्थिती सुधारण्यास मदत करतात. म्हणूनच हवामान अंदाज हा संभाव्यतेवर आधारित असतो. पण जेव्हा तज्ज्ञ चिंता व्यक्त करतात तेव्हा त्याकडे गांभीर्यानं पाहणं आवश्यक असते. आज हवामान बदल ही आणखी एक मोठी समस्या आहे. जागतिक तापमान वाढीमुळे हवामानातील अनिश्चितता वाढते. काही भागांमध्ये अतिवृष्टी होते तर काही भागांमध्ये पाऊसच पडत नाही. कधी एकाच आठवड्यात महिनाभराचा पाऊस पडतो तर उर्वरित काळ कोरडा राहतो. त्यामुळे केवळ पावसाचे प्रमाणच नाही तर त्याचे वितरणही महत्त्वाचे बनले. कमी पावसाच्या शक्यतेमुळे सरकार, प्रशासन आणि नागरिकांनी आधीपासूनच तयारी करणं गरजेचं आहे. पाण्याचा काटकसरीनं वापर, जलसंधारण, शेततळे, ठिबक सिंचन, पावसाचे पाणी साठवणं अशा उपाययोजनांना अधिक महत्त्व प्राप्त होते. गाव पातळीवर आणि शहर पातळीवर पाणी व्यवस्थापन सुधारण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी पीक नियोजन अत्यंत महत्त्वाचं ठरू शकते. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचा विचार, आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर आणि हवामान अंदाजाचा अभ्यास यामुळे काही प्रमाणात नुकसान कमी करता येऊ शकते. मात्र यासाठी योग्य माहिती आणि प्रशासनाचं सहकार्य आवश्यक आहे. मित्रांनो, मान्सून हा भारतासाठी केवळ एक ऋतू नाही, तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा, अन्न सुरक्षेचा आणि करोडो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. त्यामुळे जेव्हा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो तेव्हा त्यामागील कारणं आणि संभाव्य परिणाम समजून घेणं आवश्यक ठरते. यंदा जर खरोखरच सरासरीच्या 90% पाऊस पडला आणि तो 11 वर्षातील सर्वात कमी पाऊस ठरला तर त्याचे परिणाम अनेक क्षेत्रांवर दिसू शकतात. मात्र योग्य नियोजन, जलव्यवस्थापन आणि सजगता यांच्या मदतीनं या आव्हानांचा सामना करणं शक्य आहे. आता सर्वांचं लक्ष आकाशाकडे लागलंय. ढग किती बरसतील, मान्सून किती साथ देईल आणि एल निनोचा प्रभाव किती जाणवेल याचे उत्तर पुढील काही महिन्यात मिळणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की पावसाचा प्रत्येक थेंब यंदा अधिक मौल्यवान ठरणार आहे. तर मंडळी, 29 मे रोजी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या या अंदाजामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. हवामान खात्याच्या या अंदाजाबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.